नगरमध्ये सभा होते. अवघे 3 दिवस राहिलेले आहे पोटनिवडणुकीला. कसं बघताय? कारण एकीकडे भाजप आहे असं बघा पक्ष, दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी. काय सांगा? आपण जर या रावडी मतदारसंघाची जर निवडणूक बघितली तर ही निवडणूक थेट वंचित बहुजन आघाडी वर्सेस भाजप अशीच निवडणूक होती. कारण इथे लोकांचा कल हा मतदानाचा आज भाजपला रोखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपल्याला झुकताना दिसतो. आणि एक अशी पण परिस्थिती समोर येताना दिसते की रावडीमधल्याच लोकांचा आणि नगरमधल्याच लोकांचा खूप मोठा विश्वास हा राष्ट्रवादीच्या उमेदवारावरनं हटलेला आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार हा डमी आहे, भाजपशी सेटिंग करून उभे झाले. आतमधनं त्यांचे साखर कारखाने वाचवण्यासाठी भाजपमध्ये जातील आणि त्याच्याहून महत्वाचं पुढील काळामध्ये आता भाजपकडनं पराभव झाला तर पुढे जाऊन त्यांना एमएलसी सुद्धा मिळू शकते अशी चर्चा खूप मोठ्या प्रमाणात रावडीमध्ये सुरू असल्यामुळे एनसीपीच्या उमेदवाराची विश्वासार्हता संपलेली आहे आणि म्हणून रावडीच्या लोकांची पसंती ही भाजपला रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज आपल्याला होताना दिसते.